कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. सूर्या भावा, एका प्रश्नाचं उत्तर देशील काय? मला सांग, आम्ही नशीबवान आहे का कम नशिबी आहे रे? काय म्हणलास? नशीबवान आहे. आम्हाला बी असंच वाटत होतं. आमच्या आयुष्यात आईसाहेब आहेत, मास्तरीन बाई आहेत. आमच्यासारखं नशिबवान कोण असणार असं म्हणायचो आम्ही. पण आता मास्तरीन बाई आयुष्यात आहेत म्हणायचं का होत्या म्हणायचं? ए दादा, सांगी, सोडून गेल्या वाटतं रे आम्हाला. तुला जरी वाटत असलं नशीबवान, तरी आम्ही कम नशिबीच आहे. त्या आयुष्यात एक आहेत एक नाही. तो आईसाहेब आहेत, मास्तरीन बाई नाहीत, काय उपयोग आहे सांग? आंबाबाईकडे एकच मागणं आहे बघ, मास्तरीन बाई आणि आमच्या आईसाहेब एकत्र येऊन देत आणि गुन्ह्या गोविंदांना नांदू देत बास. हा, बाकी काय नको आम्हाला. परवा एवढं भारी स्वप्न पडलं की नाही, आई शपथ लय. मला काय स्वप्न पडलं माहिती आहे? मी अंबाबाईच्या मंदिरात होतो बरं काय, आणि अंबाबाईच्या मंदिरात आहे की नाही, आईसाहेबांनी मास्तरीनबाईंच्या हस्ते पूजा ठेवली होती. आणि ती पूजा बिजा झाली, सगळं झालं. आणि मी जसं आईसाहेबांनी साष्टांग दंडवत घालतोय की नाही, तसं मास्तरीनबाईंनी आईसाहेबांनी साष्टांग दंडवत घातले रे. हा, आणि आईसाहेबांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला मास्तरीनबाईंच्या आणि म्हणल्या, सुनबाई जाऊ म्हणले, जग जिंकून या. आई शपथ, एवढं भारी वाटलं. मलाच जग जिंकल्यावर वाटायला लागलं खरंच की. एवढा आनंद झाला की नाही, एवढा आनंद झाला. बरं, स्वप्न तिथं संपलं नाही. नंतर काय झालं, महाप्रसाद होता. महाप्रसादाचा एक घास आईसाहेबांनी आमच्या मास्तरीनबाईंनी भरवला आणि मास्तरीनबाईंनी एक घास आईसाहेबांनी भरवला. हा, खरं सांगतो, गाय जशी वासराला मायाला होती का नाही, तशी माया दिसत होती दोघींच्या डोळ्यात. एवढं भारी वाटलं का नाही. तिकडं मायाचा पूर आला होता आणि आमच्या डोळ्यात पाण्याचा पूर आला होता. खरं सांगतो, याला पाण्याचं पण अवघड असते बरं काय. आनंदात बी येते, दुःखात बी तेवढंच येते. काय गंमत काय कळत नाही बघ. कसं वाटलं स्वप्न? ना तर खुळाच आहे आम्हाला माहित आहे, तर फक्त एवढं स्वप्न पूर्ण होऊ दे म्हणजे झालं बास. काहीतरी जादू कर, पूर्ण होईल का रे स्वप्न? हा, व्हायला पाहिजे रे. हे काडी मोडची नोटीसच देऊन ठेवली की रे मास्तरीनबाईंनी. ती नोटीस दिल्यापासून सगळी बोंबाबोंब झाली बघ. आईसाहेब एवढ्या कावल्या मास्तरीनबाईंवर. आणि आईसाहेबांचं पण बरोबर आहे. कुठल्या बी आईला वाटणारच की आपल्या पोरग्याचा संसार मोडला नाही पाहिजे, सगळं नीट चाललं पाहिजे बाबा. त्यासनी वाटणं साहजिक. मास्तरीनबाईंनीच कसं काय असं पाऊल उचललं मला काय कळत नाही रे. मला खरंच वाटत नाही बघ, विश्वास बसत नाही. डोसकं बंजाळल्यावानी होतंय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.